एखाद्या सरकारी कार्यालयात जेव्हा ऑडिट असतं किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची अचानक तपासणी असते, तेव्हा तिथे काय धांदल उडते हे आपण नेहमीच पाहतो. फायलींची शोधाशोध सुरू असते, कर्मचाऱ्यांची पळापळ, म्हणजे एकंदरीतच एक खूप तणावाचं वातावरण तिथे असतं. हो, नक्कीच. म्हणजे एक प्रकारची भीतीच असते तिथे. अगदी बरोबर. पण जर अशीच परिस्थिती एखाद्या खेड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजेच PHC मध्ये निर्माण झाली तर काय होईल? हा खूप रंजक विचार आहे. हो ना. म्हणजे महाराष्ट्र राज्यातील दौलताबाद नावाचे एक छोटंसं गाव आहे. तिथलं प्राथमिक आरोग्य केंद्र, जिथे एरवी रुग्णांची रांग असते, औषधांचा वास आणि अगदी मर्यादित साधनांमध्ये काम करणारे डॉक्टर व परिचारिका दिसतात. बरोबर. एक सर्वसामान्य ग्रामीण चित्र. पण शुक्रवार 17 एप्रिल 2026 ची सकाळ या PHC साठी खूप वेगळी असणार आहे. कारण या दिवशी देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणाऱ्या वेगवेगळ्या केंद्रीय समित्यांचे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे अधिकारी एकाच वेळी या छोट्याशा केंद्रावर धडकणार आहेत. पण येथे सर्वात आकर्षक गोष्ट अशी आहे की या घटनेकडे केवळ एक तपासणी किंवा इन्स्पेक्शन म्हणून पाहणं ही खूप मोठी घोडचूक ठरेल. म्हणजे हे फक्त इन्स्पेक्शन नाहीये. मुळीच नाही. दौलताबादमध्ये जे घडणार आहे तो भारताच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा एक महाकाय स्ट्रेस टेस्ट आहे. म्हणजे जेव्हा आपण या भेटीच्या नोटीसमधील तपशील पाहतो ना, तेव्हा लक्षात येतं की एकाच दिवशी, एकाच छताखाली भारतातील सर्वात मोठ्या आरोग्य मोहिमांची आणि डिजिटल मंचांची थेट तळागाळातील पातळीवर चाचणी घेतली जाणार आहे. अरे बापरे, म्हणजे हे खूपच मोठं काम आहे. अगदीच. हे कोणत्याही एका साध्या आजाराचं किंवा लसीचं मूल्यांकन नाहीये, तर संपूर्ण यंत्रणेची क्षमता मोजण्याची एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ठीक आहे, आपण हे थोडे उलगडून पाहूया. म्हणजे आपल्याकडे दौलताबाद PHCच्या कर्मचाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेलं जे अधिकृत पत्र आहे, त्यात अनेक मोहिमांची आणि तपासणी पथकांची नावं आहेत. हो, पत्रात बऱ्याच तांत्रिक गोष्टी आहेत. हो ना. पत्रातील पहिल्याच मुद्द्यावर नजर टाकली तर PRC कमिटीची ॲनिमियामुक्त भारत अभियानावरील भेट असा उल्लेख आहे. म्हणजे या एकाच ओळीत WIFS, RKSK, AHFI क्लिनिक आणि AFHC क्लब अशा अनेक इंग्रजी नावांचा भडीमार केलेला दिसतो. हे शब्द सुरुवातीला थोडे जड वाटू शकतात. हो, म्हणजे या सर्व तांत्रिक शब्दांच्या जंजाळात मूळ उद्देश काय आहे, हे तपासणी पथक तिथे नक्की काय पाहणार आहे? बघ कसं आहे, या सर्व तांत्रिक शब्दांचा अर्थ समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्याशिवाय या मोहिमेचा आवाका लक्षात येणार नाही. ॲनिमियामुक्त भारत हे केवळ लोकांना रक्तवाढीच्या गोळ्या वाटण्याचं काम नाहीये. अच्छा, मग यात अजून काय येतं? जेव्हा कमिटी WIFS म्हणजे वीकली आयर्न अँड फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशनची तपासणी करते, तेव्हा ते हे पाहत असतात की किशोरवयीन मुलांना दर आठवड्याला शाळांमध्ये लोह आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या खरोखरच मिळत आहेत का. म्हणजे फक्त कागदावर नोंद नको, तर प्रत्यक्ष गोळ्या मिळायला हव्यात. एक्झॅक्टली. आणि RKSK म्हणजे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम. या अंतर्गत केवळ आजारांवर उपचार होत नाहीत, तर मुलामुलींच्या मानसिक आणि शारीरिक बदलांवर, त्यांच्या पोषणावर काम केलं जातं. ओहो, म्हणजे हे खूप व्यापक आहे. हो, आणि त्याचसाठीच AFHI म्हणजेच किशोरवयीन मुलांसाठी अनुकूल असलेली आरोग्य केंद्र उभारली जातात. PRC कमिटी हेच पाहायला येत आहे की ही क्लिनिक्स आणि क्लब्स केवळ कागदावर किंवा रजिस्टरमध्ये अस्तित्वात आहेत, की तिथे खरोखरच मुलं येऊन मोकळेपणाने त्यांच्या आरोग्याच्या समस्या मांडत आहेत. येथेच ही गोष्ट खरंच रंजक होते. कारण एका बाजूला ही PRC कमिटी प्रत्यक्ष जमिनीवर शाळांमध्ये आणि क्लिनिकमध्ये काय चालले आहे, मुले गोळ्या खातायत की नाही हे पाहत आहे. बरोबर. पण त्याच वेळी त्याच आरोग्य केंद्रात UNDPची म्हणजे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामची एक दुसरी टीमही उपस्थित असणार आहे. हो, आणि त्यांचं काम पूर्णपणे वेगळं आहे. कसे होत आहे हे तपासणार आहेत. याशिवाय सिकल सेल निर्मूलन कार्यक्रमाची नोंदणी कशी केली जात आहे यावरही ते लक्ष ठेवून आहेत. डिजिटल बाजू सांभाळायला ते तिथे आहेत. हो, म्हणजे हे असं आहे की एक टीम प्रत्यक्ष मैदानावरील खेळ पाहत आहे आणि दुसरी टीम डिजिटल स्कोरबोर्डची वायर योग्य जोडलेली आहे की नाही हे तपासत आहे. हे छान उदाहरण दिलंस. आणि जर आपण हे एका मोठ्या चित्राशी जोडले, तर या दुहेरी तपासणीमागचं विज्ञान आणि प्रशासकीय कौशल्य आपल्याला समजून येईल. ते कसं काय? बघ, ॲनिमिया आणि सिकल सेल हे दोन्ही रक्ताशी संबंधित आजार आहेत. पण सिकल सेल हा एक अनुवांशिक आजार आहे. तो पिढ्यानपिढ्या पुढे जातो.
म्हणजे तो मुळापासून नष्ट करणं गरजेचं आहे. नक्कीच. या आजाराला मुळातून नष्ट करायचं असेल तर देशातील प्रत्येक वाहकाची आणि रुग्णाची नोंद असणं आवश्यक आहे. त्यासाठीच युविन प्रणाली वापरली जात आहे. युविन म्हणजे कोविडच्या काळातल्या कोविन सारखंच ना? अगदी तसंच. युविन हे कोविन प्रणालीचंच पुढचं आणि अधिक प्रगत रूप आहे. आता माता आणि बालसंगोपन, लसीकरण आणि सिकल सेल सारख्या आजारांची नोंद यावर ठेवली जाते. पण याचा मुख्य फायदा काय होतो? समजा एक स्थलांतरित मजूर कुटुंब महाराष्ट्रातून गुजरातला गेलं. जर त्यांचा डेटा रजिस्टरमध्ये कागदावर असेल तर गुजरातच्या आरोग्य केंद्राला त्यांच्या आजाराचा किंवा लसीकरणाचा कोणताही इतिहास कसा समजणार? ते रजिस्टर तर इथे महाराष्ट्रातच राहणार. बरोबर. पण युविनमुळे तो मजूर देशात कुठेही गेला तरी त्याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. पण थांबा, मी विचार करत होते की यातून एक व्यावहारिक अडचण उभी राहते. कोणती अडचण? दौलताबाद सारख्या ग्रामीण भागात, जिथे कधी विजेचा प्रश्न असतो, कधी इंटरनेटची गती कमी असते, तिथे एका नर्सने किंवा डॉक्टरने रुग्णाला तपासण्यांवर लक्ष केंद्रित करायचे की टॅबलेटवर युविनमध्ये डेटा एंट्री करत बसायचे? हा मुद्दा खूप जणांकडून मांडला जातो. हो ना. म्हणजे जर एकाच वेळी 3-4 समित्या आल्या आणि सर्वांनी या पोर्टल अपडेट्सवरच भर दिला तर यामुळे या आरोग्य कर्मचाऱ्यांचं मुख्य काम बाजूला पडून ते केवळ डेटा एंट्री ऑपरेटर बनणार नाहीत का? बघ, हा वरवर पाहता अत्यंत रास्त आणि तार्किक प्रश्न आहे. पण धोरणात्मक पातळीवर याचा विचार थोडा वेगळ्या पद्धतीने केला जातो. अच्छा, म्हणजे प्रशासकीय दृष्टिकोन वेगळा असतो. हो, कागदोपत्री नोंदणीमध्ये होणाऱ्या चुका, गहाळ होणारे रेकॉर्ड्स आणि खोटा डेटा या सर्व गोष्टींमुळे राष्ट्रीय पातळीवरील आरोग्य मोहिमांना मोठा फटका बसतो. सुरुवातीला डिजिटल प्रणालीचा वापर करताना कर्मचाऱ्यांवर ताण नक्कीच येतो. ते तर आहेच, सवय होईपर्यंत त्रास होतोच. पण दीर्घकालीन विचार केला तर अचूक डेटा हाच कोणत्याही आजाराला रोखण्याचा सर्वात प्रभावी उपाय असतो. आणि म्हणूनच UNDP टीमची ही तपासणी महत्वाची आहे. ते केवळ डेटा भरलाय की नाही हे पाहत नाहीत. मग अजून काय पाहतात ते? तो डेटा रिअल टाईम म्हणजे घटना घडल्याबरोबर नोंदवला जात आहे की नाही हे पाहतात. जर ग्रामीण भागातील डेटा अचूक नसेल तर दिल्लीत बसलेल्या धोरणकर्त्यांना देशात औषधांचा साठा कुठे पाठवायचा आहे हे समजणे अशक्य होऊन बसेल. म्हणजे डिजिटल नोंदणी हा आता पर्यायी विषय राहिला नसून तो आरोग्याच्या पायाभूत सुविधेचा मुख्य भाग बनला आहे असं म्हणता येईल. हो, तो आता सिस्टीमचा गाभा बनलाय. पण डिजिटल डेटा कितीही अचूक असला तरी प्रत्यक्ष गावात जाऊन लस टोचणाऱ्या हातांमध्ये जर कौशल्य नसेल तर तो डेटा निरुपयोगी ठरतो. अगदी 100% बरोबर. आणि म्हणूनच या नोटीसमधील दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे नियमित लसीकरणाची म्हणजे RIची तपासणी. यासाठी GSI नावाची तिसरी टीम दौलताबादमध्ये दाखल होत आहे. हो, GSI टीमची भूमिका इथे खूप क्रिटिकल आहे. मी हे सर्व वाचताना मला खरंच आश्चर्य वाटले की ही टीम राईस मॉड्यूलच्या अंमलबजावणीवर चक्क कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहे. आणि या मुलाखती कुणाच्या होणार आहेत माहितीये? कोणाच्या? तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आणि प्रत्यक्ष लस देणारे कर्मचारी अशा सर्वांच्या, म्हणजे वरपासून खालपर्यंत सगळ्यांची परीक्षा. यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की कोणत्याही नवीन मोहिमेचे किंवा मार्गदर्शक तत्वांचे प्रशिक्षण दिले जाते तेव्हा ते तळागाळापर्यंत खरोखरच झिरपते का? बरोबर. प्रशिक्षण फक्त कागदावर राहता कामा नये. राईस म्हणजेच रूटीन इम्युनायझेशन स्किल एन्हान्समेंट हे लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कौशल्य वाढवण्यासाठी तयार केलेलं एक विशेष मॉड्यूल आहे. GSI टीमचं काम हे केवळ लसीकरणाचे आकडे पाहणे नाहीये. मग ते प्रत्यक्ष काय पाहतात? ते हे पाहतात की लस कशी दिली जात आहे आणि त्यासाठी ते अत्यंत प्रगत आणि शास्त्रशुद्ध अशी KAP म्हणजे नॉलेज ॲटिट्यूड प्रॅक्टिसेस पद्धत वापरत आहेत. तर या सर्वांचा नेमका अर्थ काय? ही KAP पद्धत नक्की कशी काम करते? KAPचं अत्यंत सोपं उदाहरण द्यायचं झाल्यास आपण ड्रायव्हिंग टेस्टचं साम्य वापरू शकतो. अच्छा, ड्रायव्हिंग टेस्ट. हो, बघ, जेव्हा एखादी व्यक्ती गाडी चालवायला शिकते तेव्हा तिला गाडीच्या इंजिनबद्दल आणि ट्रॅफिकच्या नियमांबद्दल माहिती असते. हे झालं ज्ञान किंवा नॉलेज. म्हणजे थिओरी माहिती असणं. पण जेव्हा रस्त्यावर अचानक ट्रॅफिक जाम होतो तेव्हा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन कसा असतो? ती शांत राहते की चिडचिड करते? हे झालं ॲटिट्यूड. बरोबर, म्हणजे प्रत्यक्ष परिस्थितीत ती व्यक्ती कशी वागते. आणि प्रत्यक्ष गर्दीच्या रस्त्यावर ती व्यक्ती क्लच आणि ब्रेकचा वापर करून गाडी कशी चालवते? हे झालं तिचं प्रत्यक्ष वर्तन किंवा प्रॅक्टिसेस.
लसीकरणाच्या बाबतीतही हेच लागू होतं. अरे वाह, हे उदाहरण खूपच चपखल आहे. म्हणजे मला असं म्हणायचंय की एखाद्या लस देणाऱ्या परिचारिकेला पेंटाव्हॅलंट लस कोणत्या तापमानाला ठेवायची आणि ती स्नायूंमध्ये द्यायची की त्वचेखाली याचे ज्ञान असू शकते. अगदी बरोबर. पण जेव्हा एखादा पालक आपल्या रडणाऱ्या बाळाला घेऊन येतो आणि लसीच्या दुष्परिणामांबद्दल घाबरून प्रश्न विचारतो, तेव्हा ती परिचारिका त्यांना कशाप्रकारे समजावून सांगते, त्यांना दिलासा देते की त्यांच्यावर रागावते, हा झाला तिचा दृष्टिकोन किंवा ॲटिट्यूड. आणि तिचं हेच वर्तन ठरवते की तो पालक आपल्या बाळाला पुढच्या लसीकरणासाठी पुन्हा त्या केंद्रावर घेऊन येईल की नाही. नक्कीच. जर रागावून बोलली तर तो पालक परत येणारच नाही. बरोबर. जर ॲटिट्यूड नकारात्मक असेल तर प्रॅक्टिस अयशस्वी ठरते आणि लसीकरणाचं लक्ष पूर्ण होत नाही. म्हणूनच JSI टीम ही गुणात्मक तपासणी करत आहे. गुणात्मक तपासणी म्हणजे फक्त आकडे न पाहता दर्जा पाहणे. हो, काम फक्त किती झालं हे न पाहता ते कसं झालं हे तपासणे. या व्यतिरिक्त ते फोकस ग्रुप डिस्कशन आणि सखोल मुलाखती घेणार आहेत. पण फोकस ग्रुप डिस्कशन का बरं? म्हणजे गटात चर्चा करण्याचा काय फायदा? कारण FGDमुळे कर्मचाऱ्यांच्या एकत्रित गटाशी संवाद साधला जातो. बऱ्याचदा एखादा कर्मचारी एकटा असताना वरिष्ठांच्या भीतीने खरे बोलत नाही. हो, हे तर साहजिकच आहे. एकटं असताना भीती वाटते. पण समूहात असताना ते त्यांच्या समोरील प्रत्यक्ष अडचणी, जसे की लस वाहून नेण्यासाठी बॉक्सची कमतरता किंवा प्रवासातील अडचणी मोकळेपणाने मांडतात. म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया केवळ चुका शोधण्यासाठी नाहीये, तर सिस्टीममधील त्रुटी समजून घेण्यासाठी आहे. एका बाजूला डिजिटल डेटा आणि दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांची मानसिक आणि तांत्रिक तयारी. हे खरोखरच एक 360 डिग्री मूल्यांकन आहे. अगदी योग्य शब्दात पकडलंस तू हे. आता या कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाची आणि तांत्रिक नोंदींची तपासणी केल्यानंतर आपण या दौलताबाद भेटीच्या अंतिम आणि प्रशासकीयदृष्ट्या सर्वात कडक टप्प्याकडे वळतो. तो टप्पा कोणता? या नोटीसमध्ये पुन्हा एकदा UNDP टीमचा उल्लेख आहे, जे ई-सूची आणि ई-शुश्रुतच्या अंमलबजावणीची तपासणी करणार आहेत. मला या 2 नावांबद्दल थोडंसं सांगाल? हो, नक्कीच. ई-सूची आणि ई-शुश्रुत या 2 प्रणाली आता सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील प्रशासकीय व्यवस्थेचा कणा बनत चालल्या आहेत. अच्छा. ई-शुश्रुत हे एक हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम आहे. म्हणजेच रुग्णांची नोंदणी करण्यापासून ते त्यांच्या उपचारांचा इतिहास, त्यांना दिलेली औषधे या सर्वांचा डिजिटल रेकॉर्ड यात असतो. म्हणजे पूर्वी जे मोठमोठ्या रजिस्टर्समध्ये लिहिलं जायचं, हो. ते सगळं आता ऑनलाईन. हो. पूर्वीच्या काळात जे काम जाडजोड रजिस्टरमध्ये केलं जायचं ते आता ह्या एका प्रणालीवर होतं. आणि ई-सूची नावावरून हे मला इन्व्हेंटरी किंवा साठ्याशी संबंधित वाटते. अगदी तंतोतंत ओळखलंस. ई-सूची हे औषधे आणि साधनसामुग्रीच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारं पोर्टल आहे. म्हणजे औषधांचा साठा किती आहे हे पाहण्यासाठी. हो. समजा दौलताबाद PHC मध्ये सापावर उतारा असलेल्या अँटीवेनम किंवा अगदी साध्या पॅरासिटामॉलच्या गोळ्यांचा साठा संपत आला आहे, तर हे पोर्टल आपोआप जिल्हा स्तरावरील मुख्य गोदामाला अलर्ट पाठवता. अरे वाह, म्हणजे हे खूपच स्मार्ट आहे. यामुळे औषध उपलब्ध नाही असे सांगून रुग्णाला परत पाठवण्याची वेळ येत नाही. UNDP टीम हेच तपासायला येत आहे की दौलताबाद PHCचे कर्मचारी या प्रणालींचा नियमित आणि अचूक वापर करत आहेत की नाही. हे सर्व ऐकायला तंत्रज्ञानातील एका मोठ्या क्रांतीसारखंच वाटतं. पण या सर्व भेटींच्या पार्श्वभूमीवर दौलताबाद PHCच्या कर्मचाऱ्यांना पत्रात जे स्पष्ट निर्देश दिले आहेत ना, ते वाचून कोणत्याही सामान्य माणसाच्या काळजात धस्स होईल. हो, ते निर्देश खूपच कडक आहेत. हो ना? पत्रात अत्यंत कडक भाषेत म्हटलंय, सर्व संबंधित रेकॉर्ड आणि ऑनलाईन पोर्टल अद्ययावत ठेवा, नियमित लसीकरण सत्रे प्रमाणित नियमानुसार वेळेवर सुरू होतील याची खात्री करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनावश्यक रजा टाळा. हे अगदी मिलिटरी ऑर्डरसारखं वाटते मला. असं निर्देश देण्यामागे एक स्पष्ट प्रशासकीय कारण असतं बघ. ते काय? जेव्हा केंद्र सरकारच्या विविध समित्या एकाच वेळी येतात तेव्हा त्यांच्याकडे वेळ अत्यंत कमी असतो आणि त्यांना संपूर्ण यंत्रणेचं एकाच दृष्टिक्षेपात मूल्यांकन करायचं असतं. म्हणजे त्यांना सगळं रेडी पाहिजे असतं. जर पोर्टल अद्ययावत नसतील तर त्या समित्यांना कोणत्याही कामाचं मोजमाप करणं शक्यच होत नाही. प्रशासकीय भाषेत आता एक नवीन नियम रूढ होत आहे. जर तुमचं काम पोर्टलवर दिसत नसेल तर ते काम झालेलंच नाही असं मानलं जातं. अरे बापरे. म्हणजे प्रत्यक्ष काम करूनही पोर्टलवर नसेल तर 0 किंमत. एक्झॅक्टली.
ई-श्रुश्रुत किंवा युवींवर डेटा नसल्यास तुम्ही प्रत्यक्षात कितीही रुग्णांचे जीव वाचवले असले तरी सिस्टीमच्या लेखी तुम्ही काहीही केलेलं नाही. म्हणूनच 0% अनुपस्थितीची सक्ती ही या बदलत्या कार्यसंस्कृतीची गरज बनली आहे. हे बदलत्या प्रशासनाचे एक अत्यंत कठोर सत्य आहे जे नाकारता येत नाही. आपण आता या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. जर या संपूर्ण विश्लेषणाचा गोषवारा काढायचा झाला तर काय सांगता येईल? मी म्हणेन की 17 एप्रिल 2026 रोजी दौलताबाद PHCमध्ये होणारी घडामोड ही भारतीय आरोग्य व्यवस्थेच्या स्थित्यंतराचा एक छोटासा पण अत्यंत स्पष्ट आरसा आहे. हो, एकाच दिवशी इतक्या साऱ्या गोष्टी घडतायत तिथे. एकाच दिवशी एकाच छताखाली ॲनिमियामुक्त भारत अंतर्गत शाळांमधील तपासणी, सिकल सेलची डिजिटल नोंदणी, युविन प्रणालीवरील डेटाचे व्यवस्थापन, राईस मॉड्यूलद्वारे कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाची व मानसिकतेची तपासणी आणि ई-सूची व ई-श्रुश्रुट यांसारख्या पोर्टल्सची अंमलबजावणी हे सगळं एकाच वेळी पार पडणार आहे. खरंच हा एक महासंगमच आहे. यावरून हे सिद्ध होतं की धोरणकर्ते आता केवळ योजनांची घोषणा करून थांबत नाहीत. त्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं प्रमाण तांत्रिकदृष्ट्या कसं मोजलं जावं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची गुणवत्ता कशी वाढवावी यावर आता सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं जात आहे. म्हणजे हा जुन्या कागदोपत्री व्यवस्थेकडून अत्यंत प्रगत आणि पारदर्शक अशा डिजिटल व्यवस्थेकडे जाणारा एक मोठा प्रवास आहे. अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेतून एक असा विचार पुढे येतो जो कोणालाही अंतर्मुख करू शकतो. आपण पाहतोय की प्रशासकीय पारदर्शकता आणि डिजिटल डेटासाठी ही अत्यंत महत्त्वाची पावलं आहेत. एकाच दिवशी विविध समित्या येऊन डिजिटल पोर्टलचे 100% अपडेटिंग, नवीन प्रणालीचे अचूक ज्ञान आणि कर्मचाऱ्यांची 100% उपस्थिती अपेक्षित करतात. पण या प्रचंड प्रशासकीय आणि तांत्रिक दबावाखाली जेव्हा सर्व यंत्रणेचे लक्ष डेटा अचूक भरण्यावर आणि प्रेझेंटेशनवर असते, तेव्हा एका डॉक्टरचे किंवा परिचारिकेचे मूळ काम म्हणजेच रुग्णाशी डोळ्यात डोळे घालून बोलणे, त्याच्या वेदना समजून घेणे आणि त्याला मायेचा स्पर्श देणे हे कुठेतरी हरवत चालले नाही ना. हा खूपच महत्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना. स्क्रीन आणि स्टेथोस्कोप या दोन गोष्टींमधील हा समतोल डिजिटल युगातील आरोग्य व्यवस्थेला कसा साधता येईल हा एक असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर येणारा काळच देईल. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयावर.